नमस्कार मित्रांनो. तर माझं नाव आहे तेजस राठोड. तर स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आज मी नॅचरल असं हे दाखवणार आहे की जसं की आपल्या रानात वगैरे काय असतं, झाडं वगैरे असं. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळं आहे का नाही आपल्या आंब्याच्या झाडाला पण मोहर आला आहे. पण कसं आहे माहिती आहे भावानं, मोहर लागला आहे पण आहे का नाही असं पडते सगळे आंबं खाली असं खाली खाली पडते आंबं. त्यामुळे आंबं पण आता एवढं असं म्हणजे राहत नाही ते, असा विषय आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, रानात राहायला बरं वाटते. असं आपल्या मोठ्या मोठ्या सिटीत आपल्याला राहायला नाही आपल्याला आवडत. आता मित्रांनो आपण आत्ता आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर रानात म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवूया आपण. कसं आहे माहिती आहे का, असं ब्लॉग बनवाय मला पण लय आवडतं. पण आपलं असं नाही की आम्हाला फेमस व्हायचं आहे वगैरे असं. मला असं नाही करायचं. फक्त आपल्याला लोकांपर्यंत असं पोचवायचं आहे बाबा आपण काय करतो या असं दिवसभर, असं तसं एवढंच. मला एवढं नाही की मला एवढे स्वार्थ नाही की आपल्याला एवढं मोठं व्हायचं आहे असं तसं. असं काहीच नाही आपल्याला भावानं. हे बघा आपल्याला रान आहे आपलं बघा. हे सगळं हे आमच्या शेजारचं रान आहे. म्हणजे शेजारचं आमचे आजोबा आहेत ना, त्यांच्या भावाचं हे रान आहे. हे खाली वगैरे आपले आहे ते त्यांच्याच गावकीतलं आहे. हे आमचं आहे, ते आमच्या आजोबाचं रान आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर भावानं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की असं म्हणजे रानातली माणसं कशी असते ती गावठी वगैरे, तसं राहायला आपल्याला आवडतं. तसं आपले फादर वगैरे आहे तिकडे बेंगलोरला, मला तिकडं नाही आवडत. आपण पहिल्यापासून तर राहायला इथं करण्यात आहे, तर गावाकडे आहे. हे आपला शाळं पेरलेलं आहे आम्ही इथं मागं. तर चला दाखवतो तुम्हाला. आपल्याला असं एवढं म्हणजे बोलायला असं जमत नाही आपल्याला. आपण असं प्रयत्न वगैरे करतो बघा बोलायला असं यूट्यूबला. हे आपला पहिला ब्लॉग आहे त्यामुळे जरा तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. बघा हे आमचं म्हणजे शाळू वगैरे पेरला आहे. आता आलाय जास्त, आता काढाय आलाय शाळू, त्यामुळे आता एवढं काय नाही. हे बघा आमचं रान आहे. यात ती घास वगैरे लावला आहे मसरांना खायला. एकच मस आहे तशी आमची, तसे ते अजून काय दूध वगैरे काय देत नाही. ट्राय पण केलेलं आम्ही, काय अजून ती गर्व ही झाल्या काय गावच राहणार झाले आमच्या मस पण. त्यामुळे काय आता बघूया, झाले तर झाले. मस्त आहे ना, हवा बिवा मस्त वाटते भाऊन. एक दिवशी तुम्ही पण असं, तुम्ही जर शहरात वगैरे राहत असेल ना, असं पुण्यात वगैरे, काय उपयोग नाही, काय उपयोग नाही भावानो. ही सगळं फक्त हे आहे, एक पिंजरा असल्यासारखं आहे, नुसता पिंजरा आहे शहरात राहिल्यासारखं. तुम्हाला जर असं स्वातंत्र्याने जर असं जगायचं असेल ना, तर एकच लाईफ आहे, असं गावाकडे फिरायचं मस्तपैकी आराममध्ये निवांत राहायचं. काय नाही, मस्तपैकी राहायचं भावानो. कायच नाही या जीवनात, निवांत राहायचं भावानो. खाऊन पण निवांत मस्तपैकी राहायचं. तर भावानो हे आपलं बघा कसं आहे. तर भावानो कसं आहे माहिती आहे, आता मी पण चाललो आहे जेवण करून कामावर. आपलं खानापूरमध्ये ई सेवा केंद्र आहे, जसं की आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे असलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. तर चला आपण नंतर भेटूया, ठीक आहे. बघा भावानो हे आपलं चिकू आहे. चिकू झाड माहीत आहे, चिकू झाड. चिकू अजून कच्चं जायची काही चिकू आलं पिकलेला, ते खाल्ला मीच. आंब्या झाड पण एकदम थोडा मोहर आला आमच्या इथं. पण मला वाटतं ह्या टायमाला मोहरच नाही आला. ह्या आंब्याला मोहरच नाही आला. ह्या आंब्याला मोहर नाही आला, नाहीतर ह्याच्या आधी लया मोहर येत होतं पहिला. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तर मी जेव्हा 7वीला होतो ना, ह्या आंब्याखाली एवढे व्हिडिओज बनवलेत ना, लय व्हिडिओ बनवलेत. माझं इंस्टाग्राम आय डी पण आहे बघा. आणि नंतर तुम्हाला सांगतो म्हणजे लय इथं पहिलं असं हत्ती घास वगैरे असायचं. वरनं हे आमच्या घरातली माणसं पाहायची लपून छपून कसं व्हिडिओ करतो हे असं तसं. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, इथं आंब्या झाड लावली ती 1 2 असं 18ला झाड लावली ती आंब्याची. तर अजून बारकीच येते. मला वाटतं 1 2 3 वर्षात येते आंबा खायला. इथं लावली ती आंबा, इथं लावली बारकी येते. आणि अजून आता सध्या म्हणजे असं वाटतंय तिकडे काय आंबा तिथं फुल असं म्हणजे लय आंबा झालं. आणि 1 2 आंबा तर राहील बघा जाता खायला. नाही ह्याला आंबा नाही, ह्याला आंबाच नाही ते आज ह्या टायमाला, ह्या वर्षी आंबाच नाही ते आलं. थोडं आलं तर वर साईडला,
इथं वर साईडला आली ती थोडं आली ती. पण इथलं आंबाला टेस्ट आहे. ह्या झाडाचं आंबाला भारी आहे ते. आणि ही जी आंबा आहे ना एवढंही नाही. चला तुम्हाला बघतो जी आंबा आहे का नाही तुम्हाला सांगतो. हो का, मी जरा हळू बोलतो कारण काय माहिती आमची इथली माणसं लगेच कांटो करत हो काय करते असं तसं असं म्हणजे कोणी बघितल्यानंतर असं म्हणजे व्हिडिओ बनवून वाटत नाही ना, त्यामुळे मी असं हळूच बोलतो. हो काय आंबा आंबा आहे ते म्हणजे मोठं होतं आहे आंबाले, पण कसं आहे माहिती आहे गोड नाही आंबा तो खायला. आमची मोस आहे बघा. काय करा काय कर नवी माणसं आहे ती यूट्यूबमध्ये काय कर ते बघते मग. तर मित्रांनो चला तर नंतर भेटूया आपण. आता चाललो आहे ऑफिसला. नाश्ता वगैरे केला आणि आईनं डब्बा पण भरून दिला. वाटाण्याचं भाजी होती आणि चपाती आणि मटकीची उसळ होती, ती आईनं करून दिलेली. आता चाललो आहे ऑफिसला. एक जास्त लांब नाही, एक 12 किलोमीटर आहे. आणि बघूया आपण तुम्हाला नंतर चला दाखवतो माझं ऑफिस वगैरे, ठीक आहे. आणि आता माझ्याजवळ काय होल्डर पण नाही, मोबाईल होल्डर, त्यामुळे मी तुम्हाला ड्राईव्ह करत पण ब्लॉग करू शकत नाही. कारण मला आता म्हणजे असं थांबूनच व्हिडिओ करावा लागणार, ठीक आहे. तर चालतंय आपण नंतर भेटू, ठीक आहे. बाय. तर भावानं इथं ऑफिसमध्ये आलो आहे. ऑफिसमध्ये जायचं आहे. आज बाजार असते, शुक्रवार नाही का, आज खानापूरचा बाजार असतो. तर म्हणजे कसं आहे माहीत आहे का, माझ्याकडे ते मोबाईल होल्डर नसल्यामुळे एक नाही असं नीट व्हिडिओ बनवायला येत नाही. आणि आपलाही पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे जरा अचकबचक होते. त्यामुळे तो पण समजून घ्या भावानं. आणि चालतंय मग कसं आहे माहीत आहे का, ती मोबाईल होल्डर नसल्यामुळे असं म्हणजे असं मोबाईलसारखं स्किप करावं लागतं, म्हणजे असं पॉज करावं लागतं, असा विषय. ठीक आहे, मी आता ऑफिसमध्ये जातो, ठीक आहे. कसं आहे माहीत आहे भावानो, एक विषय झाला की माझा म्हणजे चावी आहे का नाही घरात विसरली. तर आता चाललो आहे डबल आणायला मी. काय बाबा लय काल तर तुम्हाला सांगतो मी 4 वेळा हेल्प घातली ती घरातनं. तुम्हाला सांगतो मी घरातनं निघायचो एक 15 किलोमीटर तिथं पोचलो ना, असं वाटतं आईला काय नाही काहीतरी सर, तरी पण तिथनं माघारायचो आणि त्याच्यानंतर आणि काहीतरी सर आणि तिथनं माघार. आज मग असं झालं आहे भावाने माझं. आता तुम्हाला सांगतो मी ऑफिसमध्ये पोचलो आणि पोचल्यानंतर तुम्हाला सांगतो आणि कुलूप काढायला चावीच नाही. त्याला म्हटलं काय डोक्याला ताप आहे विषय लय बेकार. डोकं असं वाटते ना फोडून घोटायला डोकं तरी माझं, एवढं खतरनाक डोकं फिरलं आहे. काय बाबा काय कर, आता डबल जायचं. आता एक तर झालं आहे बघा, आता वाजले त्या 11 वाजले त्या. आता काय करायचं, अवघड खतरनाक डोक्याला तापच होतोय बा. आता बाकी आता एवढं उशीर, त्यासाठी लवकर उठलेलो मी आणि उशीर झालाच. रोज उशीर व्हायचं ते होतोयच मला. काय डोकं फिरलं आहे. आता चला डबल जायचं मला सहायला आता करंजाला. असं एवढं लांब नाही, एक 12 किलोमीटर आहे. चालतंय मग, ओके नंतर भेटतो तुम्हाला मी. ऐक तर मला डोकं फिरलेलं आहे, ठीक आहे भावानं. मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, ठीक आहे. बाय.